ॲक्च्युली याच्यात एवढं काही सिरियस नाही आहे. आत्ता सिरियस नाहीये, पण नंतर होऊ शकतं. नाही काकू, म्हणजे काय, सारा थोडी जिद्दी आहे. जर समीरने तिला नकार दिला तर ती काही करू शकते. म्हणून ते माझ्या पैशांवर तुझा डोळा आहे आणि म्हणूनच तू त्याला माझ्याविषयी वाईट काहीतरी सांगितलंस. सारा, ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलू नको. तू समीरची लग्न कर, नाही तर कुणाची पण. मला काय करायचं आहे? तू या घराची स्वामिनी कधीही होऊ शकत नाहीस. मी जर का या घरची स्वामिनी होऊ शकत नाही ना, तर मी कुणालाही होऊ देणार नाही. कुणालाच नाही. तुम्ही तात्यांना सांगितलं नव्हतं ते सगळं. भूक नको, शिदोरी असो, असं काय वाक्य फेकू नका माझ्या तोंडावरती. इज दॅट ओके? तू निशा, निशा, काय आपला लपाछपीचा खेळ चाललाय का इकडे? ए, मला लपंडाव अजिबात आवडत नाही. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझ्या मैत्रिणी सुद्धा माझ्याशी कधीच लपंडाव खेळलेला नाहीयेत. ओके? हे निशा, माझ्या मैत्रिणींचं नाव घेतलं म्हणून तुला राग नाही ना आला? ते निशा, निशा, काय झालं? नाही, काय नाही. हं? काय नाही. ओके. अरे, काय काय चालवलंयस काय? काय आपण लपंडाव खेळतोय का? का आंधळी कोशिंबिरीचा खेळ खेळतोय? हा? अरे बघ, आपली हनीमूनची तिकीट्स कन्फर्म झाली आहे. ही रिसीट घेऊन आलोय मी. हे बाई प्लीज, मी खूप दमलोय. आपण लवकर जेवूया आणि लवकर झोपूया. ओके? आई आली का? नाही, नाही अजून. अजून? मी आलो पाहून.
हॅलो तात्या. हॅलो, साठे काकूंचं घर ना? हां नमस्कार, मी समीर बोलतो आहे. हां मी फोन अशासाठी केला की आई आली आहे का माझी तिकडे? हां 2 तास झाले निघून? नाही इथे नाही आली, म्हणून मी रादर फोन केला तुम्हाला. नाही नाही ठीक आहे, मी बघतो आणि मी कळवतो नंतर तुम्हाला. हां थँक्यू. काय भाज्यांचे भाव वाढलेत. त्या म्हणजे पिशवीतून पैसे घेऊन जायचे आणि पाकिटातून भाजी घेऊन यायची. काय जमाना आलाय, कसं व्हायचं. ह्या टायमाला 500 रुपये गावाला जरा जास्तच पाठवतो. अरे पण आईनं फोन कसा केला नाही, बरोबर कसा करणार, पैसे संपले असणार ना. पण तायडीने तरी कळवायला नको का. जाऊ दे, फोन करून विचारू काय ते. काय रे रामू, हा काय काय दिवसभर बडबड काय करत असतोस रे? कुठं काय हां काय आज बनवतोय काय? काय बनवणार. अहो समीर दादा, भाज्या यांचा भाव एवढा वाढलाय की विचारायची काही सोय नाही. हां. हो या बघा आल्यास ताई साहेबांना घेऊन जाणार मी बाजारात. आई साहेबांनी सांगितलंय मार्केट फिरून आणा म्हणून. काय ताई साहेब येणार का नाही मग बाजाराला? येऊ ना. हा अरे काय आहे आता, हिला बाजारात नेल्यावर काय त्या भाज्यांचे भाव कमी होणार आहे? हो हा? ना म्हणजे होतील की. हा. असतो एखादाचा पाय गुण. आता गेल्या टायमाला तुम्हाला नाही काय घेऊन गेलो होतो. ताई साहेब तुम्हाला सांगतो, सगळ्या टरकवाल्याने संपच पुकारला. ए काय काय बोलतो काय रे? काय बाबा? म्हणजे काय तो काय माझा पाय गुण आहे त्यांनी संप पुकारला? हा? हो नाही. काय एक एक अंधश्रद्धा असतात ना खरंच. बरं ए मला सांग, हा? आबांचं जेवण झालं का? एवढी वरणाला फोडणी घातली की वाढतोच त्यांना. हा मी घालू का फोडणी? घाल की. बरं ऐक, मी जरा बाईक घेऊन नाक्यावर जाऊन येतो. आत्ता म्हणजे बाईकवर? हम्म. आई शपथ, इतके वाजले. एवढ्या उशिरा कसा फोन करायचा? दीला डिस्टर्ब होईल ना. आणि तिची ती सासू, काय तिचं चालणं बोलणं. स्वतःच्याच घरात इतकं कसं काय फॉर्मल राहू शकतात ही माणसं. ओ गॉड. आणि काही म्हटलं की आमच्या घरची परंपरा आहे एवढंच म्हणायचं. आय मिस यू दी. हाय, कसा आहेस तू? ना फार दुष्ट आहेस. आज यायला काय झालं होतं तुला? हो रागवू नकोस ना. अरे दीचं लग्न म्हटल्यावर इतकं काम असणारच ना. आणि म्हणून मला लेट झालाय, कळलं ना. पण मी एकच दिवस लेट आले होते ना, म्हणून काय तू यायचंच नाहीस. 8 दिवस झाले तुला पाहिलं पण नाहीये रे. ए तू शीतलशी जास्त गप्पा नाही ना मारल्यास? तुमचं काही सांगता येत नाही. म्हणतात ना पुरुषांच्या जातीचा भरोसा काय. जर का तू कुठल्या मुलीकडे बघितलंस ना तर माझ्याशी गाठे, कळलं ना. ए पराग, तुला माहितीये ती किती सुंदर दिसत होती. तिची ती मेहंदी,
तू शालू, मुंडावळ्या, गळ्यातलं मंगळसूत्र, हे आपण पण असंच लग्न करायचं हा? मोठ्यांच्या आशीर्वादाने, देवा ब्राह्मणांसमोर. ए, तू तात्यांशी कधी बोलणार आहेस? आधी माझ्याशी तरी बोल. मला पण अजून विचारलं नाहीयेस तू. अरे माझं होकार आहे कसं कळत नाहीये तुला? विचार ना लवकर. ही माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या म्हणतात की आपण मेड फॉर इच अदर आहोत. मग विचारत का नाहीयेस? हे बघ, मी वाट बघेन आणि मीच येऊन विचारेन, मुझसे शादी करोगे? ए, पण तू नकार नाही देणार ना? पराग, आय रिअली लव्ह यू. प्लीज तू माझा हो, नाहीतर मला तुझी कर. सो ओवी, पराग मोहिते. अच्छा, म्हणजे तू दिवाळीत जातच नाहीस का गावाला? डायरेक्ट मे महिन्यात? नाही म्हणजे एप्रिलच्या मध्येच मी जातो. हो, आणि मे महिना संपवूनच येतो. 1.5 महिना मी गावाला राहतो बरं का. बाजल ते. हा, 1.5 महिना मी गावाला राहतो. हो, म्हणजे त्याच्यानंतर काय बघा, वर्षभर गावाला जाणं होत नाही. म्हणजे गणपती, दिवाळी, दसरा सगळं इकडंच. कारण इकडं आई साहेब एकट्याच असतात ना, मग आपला बी पाय इथनं निघत नाही. हो, पण आता मी जाऊ शकतो कारण आता तुम्ही आलात ना. मग आई साहेबांची चिंता करायचं कारणच आहे बघा. पण मी काय म्हणतो ताई साहेब, ए बाबा, मला उगाच ताई साहेब वगैरे म्हणू नकोस, नुसतंच ताई म्हण. अहो पण आई साहेबांना आवडणार नाही? हो, म्हणजे तसं समीर दादाला पण आवडत नाही. हो, नाहीतर मी समीर दादांना दादा साहेब असंच म्हणणार होतो. हो, पण त्यांनी आई साहेबांना सांगितलं की साहेब बरे बोलायचं नाही. साहेब बोल की कसं हापिसात आल्यासारखं वाटतं, नाहीतर एखाद्या ऐतिहासिक नाटकात काम केल्यासारखं वाटतं. हो, मग आई साहेब काय बोललेच नाहीत. पण तुम्हाला सांगतो ताई, म्हणजे आपल्या घराण्याची परंपरा जपावी ना, म्हणूनच आई साहेबांनी हे नियम लावून घेतले. आणि हो, साऊता पण ते कटाक्षाने पालन करतात बरं का त्याचं. रामू, हा, तू साराला बघितलं होतंस? हा? सारा बघितलं होतंस तिला कधी? जाऊ द्या ना ताई साहेब, आता दिवे लागण्याच्या वेळेला कशाला अभद्र इशा काढताय आपल्या घरात. जाऊ दे, झालं गेलं तर जाऊ द्या ना. फक्त झालं गेलं ते खरंच गेलंय का? खरंच संपलंय का? हे बघायला हवं ना. म्हणजे तुमचा भूताखेतावर विश्वास आहे? तसं माझ्या मानण्यावर काय आहे रामू? खरं कुणाला ठाऊक आहे? खरं तर लहानपणापासून जे काही संस्कार आपल्यावर होतात त्या अनुसरूनच आपण वागत असतो. मनाच्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती या जगात नाहीये. आणि मग जेव्हा या मनातल्या इच्छा अपूर्ण राहतात तेव्हा मग दुसरा जन्म घ्यावा लागतो या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि जेव्हा पुनर्जन्म होऊ शकत नाही ना, तेव्हा या अतृप्त इच्छा दुसऱ्या कुणाच्या तरी मनाचा ताबा घेऊ शकतात. तुला कळतंय मी काय सांगते ते? नाही कळलं. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर विचार करायला गेलं तर साऱ्याच्या इच्छा इथंच घडून गेल्यात. आणि आता त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न तिचा अतृप्त मन तर करत नसेल ना. असू शकतं. किंवा कदाचित रामू हे आपल्या मनाचे खेळही असू शकतात, नाही का?
आता कोणाला माहितीये? रामू, तुला नाही कधी असं वाटत की की आपल्याला कोणीतरी बोलावतंय? रामो, हो ताईसाहेब, मला कोणतरी बोलवते. रामो ताई, मला वाचवा, मला कोणतरी बोलवते. ताई ताई वाचवा मला. ताई आबा हाक मारतायत तुला. वाचवा मला ताईसाहेब. हो आबा, आबा बोलवतायत तुला. रामो, आबा, आबा. हा. अरे माझ्या कर्मा, जीवच काढला तुम्ही माझा. तरी तुम्हाला मी सांगत होतो दिवे लागण्याच्या वेळेला असा अभद्र बोलू नका म्हणून. आलो आलो आबा, आलो आलो. रामू, आबांना विचार की जेवायला वाढायचं का तयार आहे म्हणून. हो आलो. तात्या नेहमी म्हणायचे, दिवे लागणीला माणसाने प्रसन्न असलं पाहिजे. लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते ती. नंतर तेच म्हणायचे, आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे जे संस्कार दिलेत त्या प्रत्येकाच्या मागे काही ठोस कारणं आहेत. त्या प्रत्येकामागे विज्ञान आहे. पण मग माझ्या हातात जेव्हा चाव्यांचा जोडगा दिला गेला तेव्हा तो विचित्र भास का झाला मला? तो भास होता की आभास, की साराची इच्छा अजूनही या वास्तूत जिवंत असेल. ती इथेच या घरात गेली. जीव जाताना किती तडफड झाली असेल ना तिची. पण मग ती तडफड मला का जाणवते? की हा फक्त मनाचा खेळ आहे. तात्या म्हणतात की मन चिंती ते वैरीही न चिंती. जाऊ दे ना, मी पण कसला विचार करत बसले. स्वयंपाक तर झालाय, भूकही खूप लागलीये. समीर कधी येणार? समीर काय म्हणते मी? हे आमचे हे असं म्हणायला हवं ना. केवढं मोठं घर आहे आणि आता या घराची मालकीण आहे मी, स्वामिनी. अरे रामू, सापडले की नाही? हा बा, अहो आधी पिवळा रंग म्हणताय, नंतर निळा असेल म्हणताय, आता तर म्हणता आठवतच नाही. अहो अशा ह्याच्यात कसं शोधायचं माणसानं? मी तुला काय शोधायला सांगितलंय? वही. मग शोध. अहो पण कोणती वही ते तरी सांगा ना. काय सांगू तुला, मालती जर का घरात नसेल ना तर माझं एक काम म्हणून काही होत नाही. अरे समीरच्या लग्नाच्या आधी मी हिशोबासाठी म्हणून एक वही केली होती, ती शोधायला सांगितली तुला. हा, आता कसं सांगितलं? कळलं ना? हा. मग शोध. अहो ती वही तुम्हाला आईसाहेब आल्यावरच देतील. का बुवा? अहो ती वही आईसाहेबांनी कपाटात ठेवली असेल आतल्या, आणि त्या कपाटाच्या चाव्या आईसाहेबांकडे असतात, म्हणून म्हटलं आईसाहेब आल्यावर देतील. बरं, निशाताईने तुम्हाला जेवायला बोलवलं, चला लवकर. सांग तिला येतो. मालती कशी नाही आली अजून? अरे एक मिनिट. हा बरं झालं आठवलं. तू ती वही आतल्या कपाटामध्ये असेल असं म्हणालास ना? मग आतल्या कपाटाच्या किल्ल्या तर निशाकडे आहेत. साहेब, मी बघतो दारावर कोण आले. तुम्ही तेवढं चावीचं बघा. आलोच मी. तेच तर सांगत होतो मी ताईसाहेब. बरं, अजय भाऊ आलेत.
सी